आज आपण काजू मटार पुलाव करणार आहोत कुकरमध्ये। तर इथे मी 2 कांदे, दोन टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक आणि थोडा खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतलेला आहे, तो आपण मिक्सरवरती वाटून घेऊयात। मटारचे दाणे पण थोडे आपण मिक्सरवरती काढून घेणार आहोत। आता आपण जो खडा मसाला घेतला आहे, धने, काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी, हे सगळं आपण थोडंसं भाजून मिक्सरवर थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपण त्या कुकरच्या भांड्यामध्ये तेल टाकून धने, जिरे, मोहरी सगळं टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण केलं होतं कांदा टोमॅटोचं ते त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मी एक बटाटा चिरून त्यामध्ये टाकला आहे। त्यानंतर जे आपण मटारचं वाटण केलं होतं ते देखील त्यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मी ते बासमती तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेला आहे। तोपर्यंत आपण हे कांदा टोमॅटोचं वाटण व्यवस्थित व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये मटारचं वाटण, हिरव्या मटार जो आहे तो मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत। हा राईस खायला खूप छान लागतो। अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। छान दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। आपला मटार आणि टोमॅटोचं वाटण व्यवस्थित परतून झालं की आपण त्यामध्ये जो धुवून घेतलेला तांदूळ आहे ते देखील त्यासोबत आपण थोडासा परतून घेणार आहोत। आता आपले हे वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकून थोडंसं 2 मिनटं परतून घेऊया त्या ग्रेव्हीसोबत। जो राहिलेला खडा मसाला होता तो देखील मी वरतून टाकणार आहे। थोडासा आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे। आता वरतून थोडासा खडा मसाला मी टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे व्यवस्थित आपलं परतून झाले। त्यानंतर थोडेसे मटारचे दाणे देखील मी असे व्यवस्थित टाकलेले आहेत। त्यामध्ये आता हा तांदूळ व्यवस्थित त्यासोबत परतून घेऊयात आपण। आता आपण कुकरमध्ये भाताला लागेल तसं पाणी टाकून घेऊया। तर मी इथे 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर 4 वाट्या तांदळाला 4 वाट्याच पाणी टाकायचं आहे, तर भात व्यवस्थित मोकळा होतो। आणि तुम्हाला जर चिकट भात हवा असेल तर थोडंसं जास्त पाणी घालायचं। अशा प्रकारे व्यवस्थित आपलं पाणी टाकून झालं आहे। त्यामध्ये आता वरतून कोथिंबीर आणि थोडेसे काजूचे तुकडे मी वरतून टाकणार आहे आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। हा राईस तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता। आपला खूप मस्त छान मटार राईस तयार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।